क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। एसपी अर्चित चांडक यांचा दिवाळी उपक्रम 1 कोटी रुपयांच्या वस्तू परत करून अकोला पोलिसांनी जिंकली लोकांची मने। या दिवाळीत अकोला पोलिसांनी एक आदर्श घालून दिलाय। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने 1,30,34,190 रुपयांच्या चोरीचा आणि जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू त्यांच्या मालकांना परत केल्या आणि त्यांना अनोखी दिवाळी भेट दिली। हा कार्यक्रम केवळ एक सरकारी कार्यक्रम नव्हता, तर रुद्र रक्षणाय खल निग्रहाय या ब्रीदवाक्याला साकारणारा मानवतावादी उपक्रम होता। राणी महाल पोलीस लॉनमध्ये आयोजित एका विशेष समारंभात जिल्ह्यातील तक्रारदारांना त्यांच्या मौल्यवान वस्तू मिळाल्या, ज्यामध्ये 196 मोबाईल फोन, 265 ग्रॅम सोने आणि 42 वाहने यांचा समावेश होता। विश्वासाचा एक नवीन पाया। अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले की या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे आहे। जप्त केलेल्या वस्तू त्वरित आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत करून अकोला पोलिसांनी सिद्ध केले आहे ते केवळ गुन्हेगारांना पकडत नाहीत, तर पीडितांना न्याय देऊन त्यांना दिलासा देतात। पोलीस अधीक्षक श्री चांडक यांनी नागरिकांना संबोधित केले। त्यांनी लोकांना निर्भयपणे तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले। त्यांनी आवाहन पारदर्शकता आणि न्यायाप्रती पोलीस प्रशासनाची वचनबद्धता दर्शविते। गणेश उत्सव, नायकाचा सन्मान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलीस अधीक्षक चांडक यांनी सामाजिक सौहार्द वाढवला। त्यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धेत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। विशेष पोलीस महानिरीक्षक 4 विभागीय विजेते मारवाडी प्रेस शहर, खडकेश्वर, बालापूर, नवनिर्माण अकोट आणि समता व्यायाम मूर्तिजापूर यांना अमरावती परिक्षेत्राचे श्री रामनाथ पोकळे यांनी 5,000 रोख आणि प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोकळे यांनी अकोला पोलिसांचे कौतुक केले आणि ते पारदर्शक प्रशासनाचे एक ज्वलंत उदाहरण असल्याचे म्हटले। उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले। संवेदनशीलता, जबाबदारी आणि सामुदायिक सहभागावर आधारित पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाने अकोला पोलीस दलात एक नवीन ओळख दिली, हे या उपक्रमातून दिसून येते। आणि ज्याच्यामध्ये एक नागरिक आणि पोलिसांचा जे काही संवाद आहे, जे काही एक विश्वास आहे, ते अजून दृढ होणार आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हे आमचं मत आहेच। तसेच लोकांना त्यांचं जे काही मुद्देमाल हरवलेला आहे, किमान चोरी गेलेला आहे, तो पण त्यांना भेटला पाहिजे। तोच खरोखर न्याय आहे। तर आज संपूर्ण आमचे जिल्हा पोलीस दलांचे सर्व अधिकारी, अंमलदार यांचा मी मनापासून धन्यवाद करतो। आज आपले जे पत्रकार बांधव आले त्यांचा धन्यवाद करतो। त्यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून हे कार्यक्रमची शोभा वाढवली आणि आमचे जे काही बंधू भगिनीने पूर्ण जिल्ह्यामधून बाहेरून म्हणजे 2-2 तास हिवरखेडमधून पण काही लोक आले, काही अकोटमधून आले, मूर्तिजापूर, बालापूर, पातूर, अकोला शहरचे पण लोक होते। सर्वांचा धन्यवाद करतो की दिवाळीमध्ये ते वेळ काढून आलेले आणि एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला। त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता मी म्हटलेलं आहे भविष्यात पण आपण असे उपक्रम करणार ज्याच्यामध्ये एक जे न्यायाचा जे एक सर्कल असतात ते समाप्ती कधी असतात, जेव्हा जे माझी जर वस्तू हरवलेली आहे तर मला जे परत भेटली तर तेव्हाच आपण न्याय चांगला म्हणजे वास्तविक न्याय म्हणू शकतो। कारण की आरोपीचा शोध तर आम्ही नेहमी करतो, परंतु रिकव्हरी कधी कधी कमी होतात, कधी होत नाही। तर असे मुद्देमाल वाटपच्या कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये एक विश्वास वाढणार पोलिसांबद्दल, हे आमचं ध्येय आहे आणि असे कार्यक्रम अजून करणार आणि आमच्या पण मनोबल असे कार्यक्रम नंतर वाढणार, नक्कीच तो पण आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।